नमस्कार. वसई जनशक्ती आघाडी येत्या 14 ऑगस्ट रोजी वसईतील वसई विरार शहर महानगरपालिकेवरती आंदोलन करणार आहेत आणि हे आंदोलन मुख्य का करणार आहेत आणि ह्या आंदोलनाची वेळ ह्यांच्यावरती का आलेली आहे ह्याबद्दल आपण सविस्तर बोलूया. सर, हे जे आंदोलन आहे याचं मुख्य कारण काय? याचं मुख्य कारण आहे वसईचे वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेले प्रश्न. म्हणजे तो वसईचा प्रश्न असो, भूमिपुत्रांची घरं नियमानुकूल करण्याचा, प्रचंड लादलेली बेकायदेशीरपणे घरपट्टी असो, रस्त्यांचा विषय असो, हरित वसई टिकवण्यासाठी FSI कमी करण्याचा विषय असो, असे अनेक विषय आज गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत. संघटनेच्या नावाखाली आपण अनेकदा लढे दिलेत, परंतु एक निर्णायक असा लढा येत्या 14 तारखेला दुपारी 2 वाजता महापालिकेवर वसईतील सर्व वसईकर भूमिपुत्र हे मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. त्या मोर्चाची पाहणी करायला आज आम्ही इथे आलो होतो. त्याचा अंदाज घेतला की काय कुठे असावा आणि कसा मोर्चा असावा. 14 तारखेला हा मोर्चा निश्चित निघणार आहे. लोकांनी प्रचंड तयारी केलेली आहे. या प्रश्नाची तड लावल्याशिवाय या मोर्चाचा अंत शेवट आम्ही करणार नाही. या मोर्चासाठी दुसरे काही प्लॅनिंग केलेले आहेत हे आपण डॉमिनिका मॅडमशी जाणून घेऊया. मॅडम, ह्या मोर्चामध्ये प्रामुख्याने वसईतील गावकऱ्यांचे काही विषय तुम्ही घेतलेले आहेत का? या आंदोलनामध्ये मुख्य गावकऱ्यांचेच प्रश्न आपण घेतलेले आहेत. हल्ली जर पावसाला सुरुवात झाली की लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की पटकन कारण थोडा पाऊस पडला की लगेच रस्ते भरले जातात आणि लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं. हे आपण आता ह्या वर्षी बघितलेलंच आहे. त्या पाणी घुसल्यानंतर आता जर बघितलं तर रस्त्याची जी अवस्था झालेली आहे तर खड्ड्यामध्ये रस्ता कुठे आहे ते शोधावं लागते अशी परिस्थिती संपूर्ण वसईभर झालेली आहे. तसेच आता जसं सांगितलं की आमची घरं आम्ही पूर्वापासून इथे राहत आहोत आणि ती घरं आमची अनधिकृत समजली जात आहेत. तुमच्या घराला जर OC आणि CC असेल तरच तुम्हाला नळाचं पाणी दिलं जाईल. आम्ही इकडचे स्थानिक भूमिपुत्र, आम्हाला अजून पाण्याचा एक थेंब मिळत नाही. पण आमची जी आता घरपट्टी वसूल केली जाते त्याच्यावरती पाण्याचा कर लादलेला आहे. मला निसारण त्या ठिकाणी कर आमच्यावरती लादलेला आहे की जे आम्हाला पैसे भरून करावं लागतं. ह्या ज्या सगळ्या काही अटी लादल्या जात आहेत ह्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. असे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यातले 1-2 प्रश्न हे आहेत. या आंदोलनासाठी काय तयारी चाललेली आहे आणि या आंदोलनासाठी जॉन परेरा साहेब काय अपील करतात ते आपण ऐकूया. महत्वाचं असं आहे की जुलै महिन्यामध्ये जो पाऊस पडला, काही लोक त्याला म्हणतात की तो अतिवृष्टी झाली. मला समजलं नाही. मी वय वर्ष 65 झालेलो आहे. लहानपणापासून मी या वसई तालुक्यात पाऊस पडताना बघितलेला आहे. अतिवृष्टी मी यांच्याकडून ऐकतोय तर पाऊस पडतच नव्हता का? अतिवृष्टी म्हणजे काय झालं? दरवर्षी पाऊस पडतोय आणि आम्ही पाण्याखाली जातोय, रस्ते बुडतायत आणि करतात त्या लोक रस्ते खाली जातात म्हणून रस्ते उंच करतात. सनसिटी उंच केला, आता विरारचा खारुडी ते विरारपर्यंत उंच केला, पण तरी पाण्याखाली गेलाच. आमचा JP नगर अब्राम नाका ते वळणा तोही पाण्याखाली गेला. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की FSI वाढवलेला. आता डॉमिनिका ताई बोलल्या, मिलिंदची सुद्धा बोलले. FSI वाढवण्याचा कसा फटका बसणार आहे एक तुम्हाला नमुना सांगतो, मी ऐकून घ्या. जयंत मोरेश्वर परांजपे JP नगरचा हा एक बिल्डर आमच्या रंधावा खाल कोपराड भागामध्ये त्यांनी इमारती बांधलेल्या आहेत. त्याच्या सेकंड फेजचं काम सुरू होतं, परंतु तत्कालीन काळी आमचे मनवेल तुस्कानो साहेब जे सरपंच होते त्यांनी त्यावेळेला हा लढा दिला. त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा होतो हा लढा देण्यासाठी आणि हा लढा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. सुप्रीम कोर्टाने सेकंड फेजला परवानगी द्यायच्या बाबतीमध्ये काही अटी घातल्या, शर्ती घातल्या. त्या अटी शर्ती हा बिल्डर जयंत मोरेश्वर परांजपे पूर्ण करू शकला नाही म्हणून ते काम त्याचं थांबलं. आता परिस्थिती अशी आहे की त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्या लोकांनी बुकिंग केलं होतं त्यांना ते पैसे परत करू शकले नाहीत. परिणामी ती सगळी जागा लिलावात गेली आणि लिलावात कोणीतरी ती विकत घेतलेली आहे. आता तो लिलाव त्यांनी विकत घेतलेला तो त्या अभ्यासाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी इमारती बांधण्यासाठी त्याने भराव सुरू केलेला आहे. आता गंमत अशी की त्याने तेवढीच घेतली नाहीये, त्याने जयंत मोरेश्वरची पुढची पण जे निवास आहेत ती पण त्यांनी घेतलेली आहे. आता या वर्षी पाऊस एवढा पडला की तो फार वरती आला होता. JP नगरच्या ज्या ठिकाणी
इमारती आहे त्याच्या पहिल्या माळ्यामध्ये अर्धा मजला बुडेल एवढा पाणी त्याच्यामध्ये गेला होता. आता कुठलाही बिल्डर हे सगळं पुन्हा बांधताना याचा विचार करणार आणि त्या पद्धतीने अजून भराव करणार आणि इमारती बांधणार. म्हणजे जी सेकंड बेडची जी तो जो आता बांधण्याचा प्रयत्न करतोय कसा वाढीचा फायदा घेऊन महानगरपालिकेकडून परवानगी घेऊन, तर तुझे त्या इमारती उंच होणार अजून ते अजून भराव होणार आहेत. आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर या ठिकाणचे जे फर्स्ट बेसचं जे काम झालेलं आहे त्यांना त्याचे थोडा वेळ शिफ्ट करून हे रिडेव्हलपमेंट मध्ये घेऊन हे पुन्हा उंच करणार. म्हणजे होणार काय? होणार असं की आमचा कोफराडचा गाव पूर्ण पाण्याखाली जाणार पुढील 5 वर्षामध्ये. संपूर्ण वसई तालुक्यामध्ये आज गावामध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी पाणी जमते. आता ह्या आंदोलनामध्ये तुम्ही गावच्या सर्व लोकांना ह्यासाठी येण्यासाठी काय सांगाल? कोणत्या कारणासाठी यायला पाहिजे? तेच सांगतो, सगळी कारणं सांगितले ते मिलिंद सांगितलेले आहेत, दंडकताईने सांगितलेले आहेत, ते मी पुन्हा रिपीट करत नाही. माझा महत्वाचा प्रश्न असा आहे की पुन्हा पूर येणार आणि आमची घरं पाण्याखाली जाणार, तेव्हा या गोष्टीला विरोध करण्यासाठी की जोपर्यंत आता पुरी परिस्थितीवरती तुम्ही नियंत्रण आणण्यासाठी काही उपाययोजना करत नसाल तोपर्यंत तुम्ही एकाही इमारतीला व्यावसायिक तत्वावरती परवानगी देऊ नये ही आमची प्रमुख मागणी. आणि यासाठी आम्ही हे धरणं आंदोलन एक महत्वाचं कारण आहे आणि जनतेला मी अपील करतोय, जर येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही संकट आहे ते ओळखून तुम्ही या मोर्चाला तुम्ही या. कारण गेल्या 35 वर्षापूर्वी आम्ही जे सांगत होतो पुढे काय होणार आहे ते झालं. आम्ही काही भविष्यवादी नाही आहेत, कारण जी काय चिंता होती दिसत होती त्याप्रमाणे आम्ही बोलत होतो. आज सुद्धा मी हेच सांगतोय की जर तुम्ही आज आला नाही, याला कुठल्याही प्रकारे बंदी आली नाही, नवीन इमारतीवर परवानगी रोखली नाही, तर पुढे कोफराड संपूर्ण कोफराड वटार बोळीत हे संपूर्ण पाण्याखाली घराचे घर पहिल्या माळ्यापर्यंत जातील हे निश्चित. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो, भूमिपुत्रांना, की तुम्ही येत्या 14 ऑगस्टला दुपारी 2 ते 6 महानगरपालिकेच्या कार्यालयावरती वसई जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून जे काही आंदोलन होते त्या आंदोलनामध्ये प्रचंड संख्येने सामील व्हा. तुम्ही एकदा लास्ट शेवटी काय सांगाल? जनतेला काय आवाहन कराल? नाही, हे प्रश्न आपल्या सुटायला पाहिजे तर आपण संघटित व्हायला पाहिजे आणि म्हणून ती संघटित होण्याची तयारी आम्ही पूर्णपणे केलेली आहे. गावागावातून बसेस भरून येणार आहेत, लोक स्वतःच्या मोटरसायकलवर येणार आहेत, गाड्या घेऊन येणार आहेत. प्रचंड चांगल्या प्रमाणात उद्याचं ह्या महापालिकेला एक हा इशारा असेल की जर तुम्ही ह्या प्रश्नांवर जर तात्काळ लक्ष घेऊन आम्हाला लिखित असं आश्वासन आणि त्याला टाइम पिरियड वेळ हे जर कालावधी घालून दिला नाही तर याच्या पुढचं मोठं उग्र आंदोलन असेल ते महापालिकेला फेस करावं लागेल. मॅडम, तुम्ही आंदोलनाला जनतेने येण्यासाठी काय आवाहन कराल? नाही, हे आंदोलन आहे ते कोणत्या एका व्यक्तीसाठी, कोणत्या धर्मासाठी किंवा कोणत्या पक्षासाठी नाही, तर वसईतल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे. कारण का प्रत्येक नागरिकाला या समस्याला सामोरं जावं लागतं. म्हणून प्रत्येकाने एक दिवस का होईना जर आपल्या वसईचं भवितव्य पुढचं जर चांगलं असावं असं जर जनतेला वाटत असेल तर त्याने प्रत्येकाने या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायला हवा. तर आपण वसई जनशक्ती आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं बोलणं ऐकलं. ह्यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही वसईत पारंपरिक इतक्या वर्षापासून आमच्या घरात राहतो, स्वतःच्या मालकीची जागा आहे, परंतु घर आमचं ऑफिशियली नाही, महानगरपालिकेच्या दफ्तरमध्ये आमचं घर हे अनधिकृत आहे. त्याच प्रकारे वसई विरार मधील संपूर्ण रस्त्यावरती चालताना आणि सकाळच्या वेळेला ज्या वेळेला वसई गावातील जनता ही स्टेशन परिसरात जायचा प्रयत्न करते त्यावेळेला त्यांचे ऍक्सिडेंट होते आणि दरवर्षी एखाद्या व्यक्तीचा तरी गावातील एखाद्या व्यक्तीचा तरी किंवा टीचर किंवा कोणतरी एक नोकरी करणारे व्यक्ती हा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतो, मृत्युमुखी पडतो किंवा कोणत्या ना कोणत्या एका आजाराला बळी पडतो. हे सर्व कारण आहेत. महानगरपालिकेने रस्ते बरोबर ठीक केले नाहीत. महानगरपालिका वसईतील गावावरती जो पाणी द्यायला पाहिजे तो पाणी देत नाही, पिण्यासाठी पाणी देत नाही, परंतु गटाराचं पाणी मात्र भरपूर येतो. हेच ह्या सर्वांचं म्हणणं आहे. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.